महादेव नमस्कार. मी पंडित मुकेश शास्त्री, नाशिक त्र्यंबकेश्वर च्या नगरीमध्ये आणि माझ्या यूट्यूब चॅनलवर सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. आज परत मी दुसऱ्या आठवड्यात लोकांनी मला विचारलं, गुरुजी त्र्यंबकेश्वर येथे कालसर्प पूजा कशी केली जाते आणि संपूर्ण त्याची माहिती सांगा, आणि कालसर्प दोषाचे लक्षण, त्यावरील उपाय काय आहे, लक्षण कसं काय ओळखायचं आहे. तर शास्त्राने सांगितलं आहे, राहुकेतू अंतराले सर्वे ग्रहान अवस्थिता तदेस्मिन् कालसर्पम त्र्यंबकेश्वरम बेपोहती. म्हणजे अर्थात राहू ग्रहामुळे लागणारा हा दोष आहे. जसं प्रत्येक ग्रहाचे अधिदेवता आणि प्रत्याधिदेवता असतात, जसं सूर्याचं अधिदेवता ईश्वर आणि अग्नी, चंद्राचे अधिदेवता प्रत्याधिदेवता उमा आणि आप, मंगळाचे स्कंद पृथ्वी, बुधाचे विष्णू नारायण, गुरुचे ब्रह्म इंद्र, शुक्रचे इंद्र इंद्रायणी, शनीचे यम प्रजापती आणि राहूचं काल आणि सर्प, केतूचं चित्रगुप्त आणि ब्रह्म, असे हे देवता असतात. त्या देवतांचं पूजन केलं जातं आणि या पूजनामध्ये प्रत्येक देवतांचं, जसं कालसर्प म्हणजे वेळच्या गतीला, म्हणून राहू हा एक पॉवरफुल ग्रह आहे. पॉवरफुल ग्रह असल्यामुळे जे आपली कामना परिपूर्ण करतो, ती चांगली कामना असो का वाईट कामना असो, कारण राहूकडे इमोशन्स नाही, तो एक बाहुबली ग्रह आहे. केतू हा माइंडचा ग्रह आहे, तो वैराग्य आणतो, सतत विचार करायचा तुम्हाला प्रेरित करतो. आणि ही पूजा कशी केली जाते, तर मागच्या व्हिडिओमध्ये पण बोललेलो आहे मी, राहू केतूचं जप करून, कारण लागतं राहूमुळे, म्हणून राहू केतूचं नाही झालं पण राहूचं जप करून मग कालसर्पाची नागप्रतिष्ठा करा. याचे 12 देवता असतात, कुंडलीमध्ये 12 प्रकार असतात, 12 खाचे असतात. त्या खाच्यांमध्ये बसलेले प्रत्येक ग्रहाचे आणि प्रत्येक देवता वेगवेगळे असतात. यांचं पूजन करण्याकरता त्यांचं आवरण करा, त्यांचं पूजन करा, त्यांचा अभिषेक करा, त्यांच्याकरता होम करा, त्यांच्याकरता हवन करा आणि त्याच नागाचं तुम्ही विसर्जन करा. याच्याने हा कालसर्प दोष संपून जातो, नष्ट होतो. अथवा ज्यांची परिस्थिती नाही आहे ते 4 टप्प्यात आपण करू शकतो. म्हणून गुरुजी लोक म्हणतात की दरवर्षी 1-2 वर्षात तुम्हाला करावा लागेल, म्हणजे हे एक टेम्पररी उपाय मानलं जाईल. म्हणून परमनंट सोल्युशन आहे राहूचं जप करून, केतूचं जप करून मग नागप्रतिष्ठा करणे, हे परमनंट सोल्युशन आहे. दुसरं, त्याचं लक्षण कसं काय समजायचं आहे. जसं ज्या व्यक्तीला कालसर्प असतो, जर लग्नस्थानात त्याच्या राहू बसला तर तो व्यक्ती स्वाभिमानीच्या ठिकाणी अभिमानी जास्त होतो, बोलण्याचा प्रयत्न करतो पण भलतंच काय निघतं. जसं थोडक्यात राहुल गांधी हा बोलायचा प्रयत्न वेगळा करतोय पण समाजामध्ये त्याची वेगळीच स्पीच जाते, बरोबर ना. तसंच लग्नस्थानात राहू बसल्यामुळे व्यक्ती अभिमानी जास्त असतो. तेच जर द्वितीय स्थानात बसला तर आर्थिक स्थिती खराब असते, कर्जबाजार जास्त वाढतं. तेच जर तिसऱ्या ठिकाणी बसला तर कुटुंबामध्ये एकाग्रता नसते, पारिवारिक समस्या बनत असतात. तेच जर चौथ्या ठिकाणी बसला तर मातृस्थान मानलं गेलेलं आहे. जिथे तुमचं प्रेम असेल, जिथे तुमचं ममत्व असेल, त्या दोघांमध्ये मतभेद होतील. त्या दोघांमध्ये मतभेद झाल्यानंतर तुमचे संबंध खराब होतील. 5व्या ठिकाणी बसला तर संतती, शिक्षा, एज्युकेशन अशा रिलेटेड समस्या निर्माण होतात. 6व्या ठिकाणी बसला तर शारीरिक रिपू, शारीरिक त्रास, शत्रू जास्त वाढत असतात. सतत शरीरामध्ये रोगाचे लक्षण हे दिसत असतात. रिपोर्ट सर्व नॉर्मल येतील पण शारीरिक त्रास असणार. 7व्या ठिकाणी बसला तर वैवाहिक जीवनाच्या समस्या निर्माण होतात, विवाह होत नाही, विवाह झालं नवरा बायकोंचं रिलेशन चांगलं नसतं, डायव्होर्स होण्याचे संकेत वाढतात. 8व्या ठिकाणी बसला तर हे रिपुस्थान मानले गेलेले आहे आणि हे तुमचे शत्रू जास्त वाढतील. जे तुमचा पार्टनरशिपमध्ये बिझनेस असेल अथवा पार्टनरशिपमध्ये धंदा असेल तर त्याच्यामध्ये दोघांमध्ये मतभेद होतात आणि शारीरिक त्रास जास्त निर्माण होतो, चीट होण्याचे संकेत जास्त येतात. तोच
जर 9व्या ठिकाणी बसला तर भाग्यहीन असतो व्यक्ती. कर्म तर खूप करतो पण भाग्याची साथ नाही मिळत. 10व्या हा स्थान हा वडिलांचं स्थान म्हटलेलं आहे, पितृस्थान म्हटलेलं आहे, कर्माचं स्थान म्हटलं गेलं आहे. म्हणून जिथे तुमचं चांगलं संबंध असेल पितापुत्रांचं प्रॉपर्टीवरून वाद होतात जास्त करून आणि संबंध खराब होतात. 11व्या ठिकाणी बसला तर आय म्हणजे तुमची प्रॉपर्टीची जी पैतृक संपत्ती आहे त्याच्यामध्ये वादविवाद होतात, जास्त संवाद तर कमी होतात, विवाद जास्त होतात. 12व्या ठिकाणी बसला तर जे एकत्र केलं असेल तर जाण्याच्या मार्गामध्ये असतात. असे 12 प्रकार असतात. हे त्याचे लक्षण असे आहेत. ज्याला कळालं नसेल तर माझ्या यूट्यूब चॅनलला विचारा. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये कमेंट बॉक्समध्ये विचारू शकतात. माझा व्हॉट्सअप नंबर पण आहे, व्हॉट्सअपमध्ये पण विचारू शकतात. ज्याला कुंडली कन्सल्ट करायचं आहे, फ्री ऑफ कन्सल्ट त्याच्याच करता आहे ज्याची पूजा आहे. आय एम नॉट कन्सल्ट, फ्री ऑफ कन्सल्ट मी करत नाही. फक्त ज्याची पूजा आहे त्याचं मी कन्सल्ट करतो, कारण ते हे माझं काम आहे. म्हणून तुम्हाला काही कळलं असेल तर माझ्या मोबाईल नंबरवर आहे 9881451164. मी पंडित मुकेश शास्त्री, नाशिक त्र्यंबकेश्वर. हर हर महादेव.